सरसगट कर्ज माफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी झालीच पाहिजे। अरे भावांतर योजनेची केलेली 4000 कोटीच्या घोषणेची अंमलबजावणी झालीच पाहिजे। शेतकरी एकजूट जिंदाबाद, अरे शेतकरी एकजूट जिंदाबाद, अरे शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी झालीच पाहिजे। अरे केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा परिणाम म्हणून देशभराला लागणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे। उत्पादन खर्चात वाढ करून शेतकऱ्यांना जीएसटी शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी रद्द झालीच पाहिजे। अरे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चावर जीएसटी लावणारं सरकार मुर्दाबाद, सरकार मुर्दाबाद। मुख्य म्हणून आज महाराष्ट्रातला सर्व शेतकरी हा प्रामुख्यानं या देशातल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या शेती संदर्भातल्या धोरणाचा परिणाम आणि मागच्या वर्षीच्या दुष्काळामधून जो काही निर्माण झालेली परिस्थिती आहे यामध्ये उत्पादन केलेल्या मालाची वाढलेली किंमत, उत्पादन खर्च आणि निर्माण झालेल्या उत्पादित झालेल्या मालाची पडलेल्या किमती आणि आयात निर्यात धोरणाचा परिणाम म्हणून शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागलेला आहे। आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा वाढलेल्या कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी केलेल्या घोषणेप्रमाणे या देशाच्या सरकारने सरसगट कर्जमाफी करावी अशा प्रकारच्या मागणीला घेऊन आज सबंध शेतकरी महाराष्ट्रातला रस्त्यावरती आलेला आहे। त्याच काय इशारा असेल सरकारला आदेश देखील चालू राज्य सरकार? नक्कीच या राज्यातल्या सरकारला सुद्धा या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्या ज्या घोषणा आपण केलेल्या आहेत, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अनुदानाच्या रकमासुद्धा अद्यापही शेतकऱ्याला मदत म्हणून पेरणीमध्ये सुद्धा मिळाल्या नाहीत आणि पेरणीनंतर सुद्धा मिळालेल्या नाही आहेत। म्हणून आपण केलेल्या घोषणांची अंमलबजावणी ती अनुदानाची असेल, ती पीक विम्याच्या रकमेची असेल किंवा ज्या पीक कर्जाच्यासाठी तुम्ही हजारो कोटी रुपयाचा खर्च करून ॲडव्हर्टाईज करतायत ते पीक कर्जसुद्धा आज शेतकऱ्यांना सहजपणे मिळत नाही। मिळालेल्या पीक कर्जावरचा व्याज परतावा मिळत नाही आहे। पीक कर्जासाठी लागणारी प्रोसेस फी 1,500-2,000 हजार रुपये शेतकऱ्याकडून वसूल केली जाते आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 4% 5%चं पीक कर्ज 10 आणि 12% व्याजदराने दिलं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर या राज्य सरकारने ताबडतोब हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या घोषित केलेल्या या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न असेल किंवा नुकताच माननीय उपमुख्यमंत्र्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेला 4000 कोटीच्या भावांतराची घोषणा असेल, जी सोयाबीन आणि कापसाच्या फरकातली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्याची केलेली घोषणा असेल, याची अंमलबजावणी आपण तात्काळ करा, अन्यथा शेतकरी सर्व सरकारला चक्काजाम करून सोडेल। बीड जिल्ह्यातला हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय ताब्यात घेईल अशा प्रकारचा इशारा या आंदोलनातून दिला जात आहे।